समालोचन करण्यासाठी आमचे मित्र भंडारी समाजाचे आमचे सहकारी ज्यांनी आवर्जून सांगितलं की जेव्हा भंडारी समाजाची स्पर्धा इथे राबवली जाईल तेव्हा कॉमेंट्री करताना आपण भंडारी समाज बांधव तिथे असणे गरजेचं आणि त्यांनी ती धुरा मागील 4 दिवस सांभाळली. ते आमचे मित्र आकाश मयेकर इथे उपस्थित झालेले आहेत. या पुढचं धावतं समालोचन आपण त्यांच्या सुमधुर वाणीमधून ऐकणार आहोत. ते आकाश मयेकर. धन्यवाद आकाश. जय भंडारी चषक 2024 सीझन 1 अनेक दिवसांचा अट्टाहास संपूर्ण सहकारी बांधव एकवटले आणि तदनंतर ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला 16 तारखेपासून रुजू झाली आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. म्हणजेच काय, जय भंडारी चषक 2024 सीझन 1 मधील सेमीफायनलची लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. रँकिंगला फार महत्त्व होतं, मी पहिल्या दिवशीपासून पहिल्या सामन्यापासून सांगत होतो आणि तीच रँकिंग कालच्या दिवशीमध्ये प्राप्त केली चंडिका नांदिवडे संघाने. आणि आता मात्र सेमीफायनलची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. प्रथमेश ऑटोस्पोर्ट वरवडे विरुद्ध चंडिका नांदिवडे. दरम्यान 6 षटकांचे सामनेत पहिल्या दिवशीपासून पहिला सामना देखील 6 षटकांचा झाला होता आणि तदनंतर आतापर्यंत सामने जे मैदानाच्या आतमध्ये खेळवले गेलेत ते संपूर्णतः 6 षटकांचे राहिले आहेत. जर सेमीफायनलची पहिली लढत म्हणजे जय भंडारी चषक 2024 या ठिकाणी होऊन जो सामना विजयी होईल तो नक्कीच तरी जय भंडारी चषक यावर नावं कोरण्यासाठी दाखल होईल फायनल अंतिम सामन्यांमध्ये आणि तीच लढत फार महत्त्वाची आहे. प्रयत्न चालवले गेले प्रत्येक सहकारी बांधवांकडून आणि हा अट्टाहास होता की जय भंडारी समाज एकवटला पाहिजे आणि तदनंतर जय भंडारी समाज बांधवांमधील एखादा मोठा खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळताना दिसेल आणि तीच ताकद यावेळेस एकवटली देखील गेली. चंडिका नांदिवडे संघाकडून सुदर्शन मयेकर सारखा मोठा खेळाडू जय भंडारी चषक जे आता पार पडलं प्रमोद महाजन क्रीडा संकुलवर, त्या ठिकाणी जी बाईक होती मालिका वीराची ती या खेळाडूच्या नावावर राहिले. म्हणजे वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे सुदर्शन मयेकर याची. तर दुसऱ्या बाजूला खेळणारा सूरज वागदरे यांचं देखील नाव त्या चषकावर राहिलं आहे. सलगचे 2 मालिकावीराच्या बाईक त्यांच्या नावावर राहिले आणि ते दुसऱ्या बाजूला खेळताना दिसत आहेत. म्हणजे ही लढत एका बाजूला प्रथमेश ऑटोस्पोर्ट वरवडे असेल तर दुसऱ्या बाजूला चंडिका नांदिवडे यांच्या दरम्यान असेल जरूर. मात्र सुदर्शन मयेकर आणि सूरज वागदरे ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. ओव्हर द विकेटने यावेळेस अंतिम दिवसातील पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये दाखल केले जात आहे सुदर्शन मयेकर यांच्या माध्यमातून. सलामीची जोडी मितेश बिर्जे ऑन स्ट्राईक तर दुसऱ्या बाजूला बंटी पाटील. पंचांचे इशारे येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. सामन्याला सुरुवात केली जाते. अंतिम दिवसातील पहिलं षटक जय भंडारी चषक 2024 यामध्ये सेमीफायनलचा लढत या ठिकाणी चालू केली जाते. मोठा फटका सरळ बॅटने लगवण्याचा प्रयत्न मितेशच्या बॅटमधून स्टेट डाउन द ग्राउंड. यावेळेस जय भंडारी चौकार येतोय. जरूर सेमीफायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल सुदर्शन याच्यावर मितेशच्या माध्यमातून आणि ते कार्य चालवलं देखील. कारण पहिल्या चेंडूवर जर चौकार आलाय म्हणजेच काय पॉवर प्लेचा पहिला षटक यावेळेस कमबॅक करावं लागेल. कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखायचंय. प्रथमेश ऑटोस्पोर्ट वरवडे संघाकडून दाखल झाली सलामीची जोडी मितेश बिर्जे स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन मयेकर एक ऑलराऊंडर खेळाडू याच पंचक्रोशातील एक मोठा खेळ करायचा. यावेळेस फटका फसलाय स्वतःच्या बॉलेथ्रू मध्ये पकडलाय जेल चौकार आला आणि तदनंतर कमबॅक करणारा चेंडू मितेश बिर्जे याचं काम तमाम करून जातोय. एक चौकार लागावला आणि तदनंतर कमबॅक करणं गरजेचं होतं कारण मितेश बिर्जे तर मैदानाच्या आतमध्ये सेट झाला असता तर मोठी धावसंख्या त्याच्या बॅटमधून अनेक वेळा बघायला भेटले. ते कार्य यावेळेस देखील चालवलं गेलं असतं. मात्र यावेळेस एक चौकार लागावला आणि तदनंतर जेलबाद स्वरूपात दगावचा आसरा घेताना दिसेल. थोडंसं शॉर्ट सिलेक्शन त्यावेळेस चुकलं आणि त्यानंतर झेलबाद स्वरूपात बॅक टू द पवेलियन झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल जरूर होईल. मात्र यावेळेस सुदर्शन मयेकर याच्याकडे कॉन्फिडन्स बराच आहे. जेव्हा तो कॉन्फिडन्सने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तेव्हा त्याच्या माध्यमातून चांगलं कार्य आपल्या संघासाठी झालंय. जय हनुमान साडेवाडी संघासाठी खेळणारा हा खेळाडू यावेळेस जय भंडारी चषक 2024 मध्ये चंडिका नांदिवडे संघाकडून खेळताना दिसतोय. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून राहिला होता आणि यावेळेस देखील चांगली कामगिरी करतोय. प्राथमिक फलंदाज म्हणून मैदानाच्या दिशेने दाखल होतो. प्राथमिक गोलंदाजी मैदानाच्या दिशेने करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळण्यास त्याला आमंत्रित केलं जात आहे. तर त्यावेळेस चांगली कामगिरी देखील केली जात आहे. उपेश चव्हाण यावेळेस मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. 1 डाऊनच्या भूमिकेत प्रथमेश ऑटोस्पोर्ट वरवडे संघाकडून. पहिल्या दिवशी थोडीशी अनुपस्थिती या खेळाडूची होती मात्र यावेळेस अचूक संधी संघामध्ये स्थान बनवले आणि त्यानंतर 1 डाऊनची भूमिका देखील याच्यावर सोपवली गेली. तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन मयेकर ऑन दी मार्क ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल
मोठा फटका यावेळेस फ्लिप स्वरूपात खेळायचा होता. पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईट +1 तब्बल 2 धावा या चेंडूवर घेतल्या जातील. एकच धाव या चेंडूवर घेतली जाते. इनसाइड एज घेऊन चेंडू स्थिरावला होता यष्टिरक्षकाच्या मागे, त्यामुळे या चेंडूवर एकच धाव दिली जाईल. जरूर तरी यावेळेस चांगली गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवर ज्यावेळेस चौकार आला होता त्यावेळेस असं वाटलं होतं की हे षटक फार मोठं होतंय, मात्र कमबॅक करणं ही ताकद आहे या गोलंदाजाची आणि तेच यावेळेस केलं जातं. मोठा फटका ऑन साईडला खेळायचा आहे. लेग बिफोरची विकेट हलकीशी केली जाते. मोठी अपील यावेळेस केली गेली असती तर कदाचित पंच त्या ठिकाणी इंटरेस्टेड दिसले असते, मात्र यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होते. जरूर धावसंख्या आतापर्यंत 5 वर येऊन पोहोचले. त्यामध्ये मितेश बिर्जे यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि तदनंतर कमबॅक करणारे षटक म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही मैदानाच्या दिशेने हाताळत आहे, म्हणजेच काय कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचं कार्य देखील तुमच्या माध्यमातून केलं जात आहे. ओव्हर द विकेटने हलक्या थाराने सन्मान दिला. स्वतःच्या बॉल थ्रूमध्ये थोडंसं तुम्ही यावेळेस केली जात आहे. रनआउटची अपील यावेळेस जोरदार रीतीने केली जाते, मात्र पंच थोडेसे नाराज असतील आणि तदनंतर या चेंडूवर येतोय डॉट बॉल. जरूर तरी मैदानाच्या आतमध्ये विचार करायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या बॉल थ्रूमध्ये केलं जाते आणि तदनंतर हा चेंडू देखील येतोय डॉट बॉल. उपवित चव्हाण नवलाई भावना मीडिया संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू यावेळेस प्रथमेश वॉटर स्पोर्ट वरोडे संघाकडून खेळताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन मयेकर जरूर तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतात आपल्या संघासाठी. तदनंतर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न यावेळेस केला जाईल. प्रथमेश वॉटर स्पोर्ट वरोडे संघाकडून कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखायचे आणि तेच कार्य यावेळेस सुदर्शन मयेकर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. ओव्हर द विकेटने गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस यावेळेस उत्तरत नव्हतं, तर लगातारचा दुसरा डॉट बॉल येतोय उपेश चव्हाण यांच्या विरोधामध्ये. षटक समाप्तीचा इशारा येईल आणि तदनंतर धावसंख्या झाली आहे 5 धावा. आतापर्यंत धावसंख्या झाली 5 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि तदनंतर पहिल्या इनिंगमध्ये पहिली फलंदाजी करत असताना प्रथमेश वॉटरप्रूफ संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 5 धावा. साई पेडणेकर यावेळी गोलंदाजी एंडकडून दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पॉवर प्लेचं पहिल्या इनिंगमधील दुसरं षटक घेऊन, तर दुसऱ्या बाजूला सागर पाटील बंटी पाटील स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत. रत्नदीप पाटीलवाडी संघाचा खेळाडू यावेळेस उपांत्यफेरीच्या सामन्याच्या लढतीमध्ये ओपनिंग स्वरूपात मैदानाच्या दिशेने दाखल झाला होता. तर साई पेडणेकर ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळायचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कुणा हळदणकर कोणतीही चूक करणार नाही आणि गोल्डन डकचा शिकार होऊन यावेळेस सागर पाटील यांना माघारी परतावा लागतंय. संयम यावेळेस फार महत्त्वाचा होता, कारण पहिल्या षटकामागे एकच यावेळेस माघारी परतला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये शांत डोक्याने फलंदाजी करणं गरजेची होती. त्यावेळेस बंटी पाटील गोल्डन डकचा शिकार होऊन बॅक टू द पॅव्हिलियन होत आहेत. स्मिथ शिवलकर न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाला आहे 2-2च्या स्वरूपात. जरूर आतापर्यंत पॉवर प्ले षटक विचार करायला गेले तर चंडीगड नांदिवडे संघाच्या बाजूने राहिलं आहे. पहिलं देखील सुदर्शन मयेकर यांच्या माध्यमातून, तर दुसरं देखील साई पेडणेकर आता मात्र चांगली गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. हीच ताकद या संघाची कालच्या दिवसामध्ये देखील राहिली होती आणि आजच्या दिवसामध्ये देखील गोलंदाजी अटॅक चांगल्या रीतीने हाताळला जातोय. ओव्हर द विकेटने यावेळेस स्मिथ शिवलकर यांच्यासाठी या षटकातील नेक्स्ट बॉल. मोठा फटका यावेळेस खेळायचा आहे. मागचे 2 फलंदाज माघारी परतले जरूर, मात्र आल्या आल्या या चेंडूवर घाणाघाती प्रहार करत असताना स्मिथ शिवलकर यांच्या बॅटमधून धूम धडाका जय भंडारी पहिला षटकार येतो आजच्या दिवसातील.
जरूर तरी स्मिथ शिवलकर ज्यावेळेस बंटी पाटील मैदानाच्या बाहेर स्थिरावले त्यावेळेस मैदानाची दाखल झाले आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. यावेळेस चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये गुडन स्पॉट. मागच्या सिरीजचा विचार करायला गेले तर फुलर लेनचा म्हणजेच काय शरीरावर चेंडू टाकायचा होता, थोडंसं नियंत्रण त्यावेळेस चुकलं आणि तदनंतर चेंडू सरळ बॅटवर येऊन धडकला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला 6 धाबांसाठी. तर दुसऱ्या बाजूला साई पेडणेकर पुन्हा एकदा स्मिथ त्यांच्यासाठी दाखल झालेत. पुन्हा एकदा तेच कार्य करायचे आणि हेच कार्य करण्यासाठी या फलंदाजाला मैदानाची दाखल केलं गेलं आहे. पॉवर प्ले षटक अंतिम षटक पहिल्या इनिंगमध्ये पॉवर प्लेचं जरूर आहे आणि त्यामध्ये मोठी धावसंख्या उभारायची असेल तर तुम्हाला चांगलं कार्य या ठिकाणी होऊन करणं गरजेचं आहे आणि तेच कार्य करण्यासाठी स्मिथ चिवलकर मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूला साई पेडणेकर चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस मोठा फटका ऑन साईडला आलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. स्मिथच्या बॅट मधून हा येतोय आजच्या दिवसातील दुसरा षटकार. तुला स्मिथ अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरसायला लागलाय. जरूर एक षटकार लगावला पहिल्या चेंडूवर, तदनंतर 2 बॉल डॉट आले आणि तदनंतर पुन्हा एकदा षटकार लगावला गेलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळायचा आहे. कॉफी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र थोडंसं पायाचं फुटवर्क नव्हतं आणि तदनंतर हार्ड देखील चेंडू आला डॉट बॉल. षटक संपण्याचा इशारा येईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक पहिल्या इनिंगमध्ये समाप्तीस येते आणि तदनंतर प्रथम शॉर्टर स्पोर्ट वरवड संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 2 गडी बाद 17 धावा, 70 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा सुदर्शन मयेकर दाखल झालेत. गोलंदाजी एंड कडून पॉवर प्लेचं पहिलं षटक त्या ठिकाणी चांगल्या रीतीने हाताळलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मार्गस्थ झालेत गोलंदाजी करण्यासाठी. तर स्ट्राईक एंडला उपेश चव्हाण खेळताना दिसत आहेत, ज्यांना वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं होतं. मितेश बिर्जे आऊट झाल्यानंतर तेच फलंदाज स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. यावेळेस पॉवर प्ले समाप्तीत झाला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकचा षटक हाताळण्यासाठी सुदर्शन मयेकर दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूला इन्सर्ट एज घेऊन चेंडू चाललाय पुन्हा एकदा डीप फाईन लेग रिजन मधून. यावेळेस टॉप एज लागले, एक धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय. तू मी फार होतंय उपेश चव्हाण यांचं, थोडंसं कॉलिंग चुकतंय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर या चेंडूवर एक धाव घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आणि त्यानंतर धावसंख्या आतापर्यंत झाली 19 धावा. चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे सुदर्शन मयेकर. यावेळेस यांचा बोलबाला पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहिला आहे. तेच गोलंदाजी एंड खोडे दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूला सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी देखील करताना दिसतील. अजून देखील प्रथम शॉर्टर स्पोर्ट रत्नागिरी संघाकडून सूरज वाघदेरी मैदानाच्या आतमध्ये रवाना होणं बाकी आहे. तर दुसऱ्या बाजूला मोठा फटका खेळण्यात माहिर असलेला स्मिथ शिवलकर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके बघायला भेटलेत. यावेळेस इनसाइड एज घेऊन चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनमध्ये 1 धावेसाठी. जरूर तरी मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. सहा षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचं काम यावेळी केले जाण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर सुदर्शन मयेकर चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन चांगल्या रीतीने गोलंदाजी चालवली. पहिल्या दिवसामध्ये हे कार्य सूरज वाघदेरे यांच्या माध्यमातून झालं. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकताय जय भंडारी प्रीमियर लीग महाविजेता चषकाचा त्या ठिकाणी प्रिंट तुमच्या समोर आली आहे. जरूर तरी अंतिम विजय संघाला हे बक्षीस परिधान केलं जाईल. मोठा फटका यावेळेस खेळायचा आहे. 2 षटकार लगावलेच जरूर या फलंदाजाने, मात्र विचार केला तर त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चलबिचल चालू आहे. पायाचा फुटवर्क करतोय, वन साईडला फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस सुदर्शन मयेकर यांनी थोडीशी चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन करून गोलंदाजी करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि तेच कुठेतरी स्मिथ शिवलकर याला समजत नाही आहे. यावेळेस देखील गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. शॉर्ट मिड विकेट रिजनमधून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श झाला त्यानंतर शिवलकर यांना देखील समजला नाही चेंडू कोणत्या दिशेने गेलाय आणि त्यानंतर हा चेंडू येतोय डॉट बॉल. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपतीस येतो. त्यानंतर धाव
चौथ्या षटकासाठी याला आमंत्रित केलं जातं. धावसंख्या आतापर्यंत 3 षटकाखेरीस 20वर येऊन पोहोचले. 2 गडी तंबूचा आसरा घेताना पोहोचले दिसले. तदनंतर या ठिकाणी रोहित दाखल झालाय ओव्हर द विकेटने. डान्सिंग डाऊन समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला उपेश चव्हाण यांच्या माध्यमातून आणि तदनंतर स्टंपशीट स्वरूपात बाद होताना दिसत आहेत. जरूर अनेक प्रयत्न चालवले होते मैदानाच्या दिशेने, मात्र यावेळेस थोडंसं तालमेळ चुकलंय आणि तदनंतर स्टंपशीट स्वरूपात बाद झालेत. जरूर तरी विचार करायला गेलं तर यावेळेस तिसरा धक्का बसते प्रथमेश शॉर्टर स्पोर्ट रत्नागिरी संघाला. तर दुसऱ्या बाजूला सूरज वागदर हे मैदानाच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत, ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये 12 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज असताना एकाकी आपल्या संघाला सामना जिंकवून दिला होता. तेच मैदानाच्या दिशेने दाखल होतील. आता मात्र थोडीशी क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केली जाईल. प्रत्येक चेंडूमागे तुम्हाला प्रत्येक समीकरण बांधणं गरजेचं आहे, कारण हा मोठा फलंदाज आहे. यावेळेस याची विकेट तुम्ही घेण्यात प्राप्त झालात तर या सामन्याची समीकरणं पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही स्पष्ट करू शकताय, कारण कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 3 षटकामध्ये आतापर्यंत बघायला गेले तर 20 ही धावसंख्या उभारली गेली आणि तेच कार्य पुन्हा एकदा अंतिम काही षटकांमध्ये चालवायचं असेल तर या ठिकाणी होऊन या फलंदाजाची विकेट फार महत्त्वाची आहे. तोच फलंदाज मैदानाच्या दिशेने सूरज वागदरे 3 डाऊनच्या स्वरूपात जरूर तरी स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. पहिल्या काही फलंदाजांनी थोडंसं निराश केलं, एकीकडे मितेश बिर्जे, त्यानंतर सागर पाटील आणि आता मात्र उपेश चव्हाण रवाना झाले तर कॉमेंट्री खेळाडू कक्षाच्या दिशेने. तर दुसऱ्या बाजूला सूरज वागदरे मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. गोलंदाजी एंड खोडून रोहित यांनी पहिला चेंडू अप्रतिम रीतीने हाताळला आहे मैदानाच्या आत. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सूरज वागदरे यांच्यासाठी एक्स्ट्रा कव्हरमधून खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक दाखल आहे. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू गॅदर केला जातो आणि त्यानंतर पुन्हा एकदा या षटकातील दुसरा डॉट बॉल रोहित यांच्या गोलंदाजीकडून येतोय. मागच्या काही षटकांचा विचार करायला गेले तर एकीकडे सुदर्शन मयेकर पहिलं षटक 5 धावा, नंतर साई पेडणेकर 12 धावा आणि मागच्या षटकात सुदर्शन मयेकर पुन्हा एकदा 3 ही धावसंख्या खर्च केली आहे. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न केला जातोय, गोलंदाजाला दंडित केलं जातंय तर वाईड बॉल येईल. जरूर तरी गोलंदाजाला यावेळेस दंडित केलं जात आहे आणि त्यानंतर विचार करायला गेलं तर 1 बाउन्स फर्स्ट फॉर दी ओव्हर. यावेळेस नेक्स्ट बाउन्सर तुम्ही या षटकामध्ये हाताळला गेलात तर तुम्हाला नो स्वरूपात दंडित देखील केलं जाईल. तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन याची गोलंदाजी अप्रतिम राहिले. 2 षटकं त्याने हाताळले, त्यामध्ये फक्त 8 ही धावसंख्या खर्च केली आणि 1 विकेट देखील घेतले. म्हणजेच काय आतापर्यंत गोलंदाजीचा विचार करायला गेले तर अप्रतिम दर्जाचा वाटा राहिला, सिंहाचा वाटा यावेळेस राहिला आहे सुदर्शन याचा. तर दुसऱ्या बाजूला रोहित देखील चांगली गोलंदाजी करतोय. लेकटर टाकायचा आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून चेंडू चाललाय एक्स्ट्रा क्लास स्वरूपात आउट ऑफ द पार्क. चेंडू चाललाय 1 बाउन्स चौकारासाठी. याच कारणामुळे सूरज वागदर यांनी स्वतःला शांत ठेवलं होतं. म्हणजे प्राथमिक स्वरूपात जर सुदर्शन मयेकर यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये कदाचित दाखल झाले असते तर थोडीशी चलबिचल करत असताना आऊट देखील झाले असते. मात्र त्यांना माहिती आहे कोणत्या गोलंदाजाला कशा प्रकारे प्रहार करायचा आणि यावेळेस ते त्यांचं कार्य चांगल्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये हाताळताना दिसत आहे. तर रोहित ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. यावेळेस रिव्हर्सचा अटेंड करायचा आहे, स्टॉपेज लागली आणि त्यानंतर चेंडू चाललाय पॉइंट रिजनमध्ये. साई पेडणेकर थोडीशी चूक चालवली आणि त्यानंतर चेंडू चाललाय दन करत आउट ऑफ द पार्क. दुसरा मोठा फटका येतोय सुदर्शन सूरज यांच्या बॅटमधून. जरूर मागच्या चेंडूवर चौकार लगावला आणि यावेळेस देखील तसेच कार्य करण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडीशी चूक, त्यावेळेस नैसर्गिक अडथळा थोडासा जरूर बसला साई पेडणेकर यांच्या माध्यमातून, मात्र त्यावेळेस तो चौकार कुठेतरी आणणं गरजेचं होतं. कमीत कमी 3 ही धावसंख्या तुम्ही तुमच्या संघासाठी वाचवू शकत होता. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर केंद्रित करणं गरजेचं होतं, त्यावेळेस थोडीशी चूक झाली आहे. पुन्हा एकदा रोहित यावेळेस ऑन साईडला खेळायचं आहे, आउटसाईड एज. 1 धाव तर धावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तू तर मी चाललंय, मात्र थांबवलं गेलंय. अचूक क्षणी चांगला निर्णय त्यावेळेस दिला गेलाय. दोन्ही फलंदाजांदरम्यान असलेलं कॉम्बिनेशन यावेळेस चांगलं दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला खेळणारा स्मिथ चिवलकर यांनी देखील 2 मोठे फटके लगावले गेलेत आणि अंतिम षटकांमध्ये तो देखील ते कार्य करू शकतोय. यावेळेस पेडलशिप ऑन साईडला खेळायचा आहे, लेग बिफोर द विकेटची अपील जरूर केली जाते, मात्र पंच थोडेसे इंटरेस्टेड नाही आहेत आणि त्यानंतर लेग बाय स्वरूपात आलेली ही एक धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 4 षटकांसाठी समतीस येतोय आणि त्यानंतर धावसंख्या झाली 3 गडी बाद आतापर्यंत 30 धावा. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्तीस आला आणि त्यानंतर धावसंख्या झाली 30.
जरूर तरी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत विचार करायला गेले तर 7.50च्या सरासरीने रणगती राखली गेली आहे प्रथमेश वॉटरस्पोर्ट वरवडे संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला चंडिका नांदेड संघाकडून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 24-17चा खेळ आतापर्यंत समाप्त आलाय आणि तदनंतर धावसंख्या झाली आतापर्यंत 30. उर्वरित अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजेच काय 12 चेंडू येणं गरजेचं आहे. आता त्यांच्या चांगल्या बॉलरला पुन्हा एकदा मार्गस्थ केलं जातंय गोलंदाजी एंडकडून. साई पेडणेकर वैयक्तिक कोट्यातील दुसरं स्वतःच्या स्पेलमधील अंतिम षटक असेल हे पहिल्या इनिंगमधील साई पेडणेकर यांचं. तर दुसऱ्या बाजूला सूरज वागदरे यांनी त्यांची इरादे मागच्या षटकामध्ये स्पष्ट केले आहेत. क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला फलंदाजी करताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला स्मिथ शिवलकर 2 षटकार जरूर लागवले, मात्र त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी खराब कामगिरी त्यांच्या माध्यमातून चालवली जाते, कारण त्यांच्या विरोधात 2 षटकार लगावल्यानंतर अनेक डॉट बॉल आलेत. ते देखील सुदर्शन मयेकर यांच्या गोलंदाजी अटॅककडून. आता मात्र साई पेडणेकर गोलंदाजी एंडकडून दाखल झालेत. गगनबिदी नेवरे संघाला विलंब करणारा हा खेळाडू यावेळेस चंडिका नांदेड संघाकडून खेळताना दिसतोय. स्ट्राईक सुदर्शन मयेकर. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे, सरळ बॅटने चेंडू चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सूरज वागदरे यांच्या बॅट मधून होतोय धमाका, तर आलाय षटकार. जरूर तरी 12 चेंडूंमध्ये 37 धावा चेस करणारा हा खेळाडू आहे. तर यावेळेस 12 चेंडूंमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये देखील माहीर असलेला हा खेळाडू यावेळेस साई पेडणेकर यांचं आगतम स्वागतम या षटकामध्ये सुस्वागतम केलं जातंय. जरूर तरी या चेंडूवर षटकार आलाय. थोडीशी रणनीती आखण्याचा प्रयत्न यावेळेस केला गेला होता, कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि तदनंतर त्यांना थांबवलं गेलं होतं सूरज वागदरे यांच्यासाठी. मात्र प्रेशर आहे, मोठा फलंदाज तुमच्या विरोधात खेळतोय, म्हणजे प्रेशरने यावेळेस गोलंदाजी केली जाते. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल आउटसाठी यावेळी क्षेत्ररक्षक पोहोचला होता जरूर, मात्र त्यांच्या हातातून चेंडू निसटला आणि तदनंतर चेंडू चालला स्लिप रिझनमधून गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावीसाठी. जरूर यावेळेस हा झेल होणं गरजेचं होतं चंडिका नांदेड संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला विचार करत होते, यावेळी चेंडू हवेमध्ये स्थिरावला होता प्रथमेश वॉटरस्पोर्ट. हा झेल यावेळेस निसटू दे आणि तो निसटलाय देखील. चेंडू जातोय गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. आतापर्यंत धावसंख्या येऊन पोहोचले 37 धावा. जरूर तरी साई पेडणेकर चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली होती, मात्र यावेळेस त्याचं उत्तर नाही आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून पुन्हा एकदा चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स येतोय चौकार. चांगली फलंदाजी म्हणून तर या खेळाडूची चर्चा राहते. कित्येक काही वर्षांमध्ये रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्व असेल आणि त्या क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला आहे. कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं. मी तर म्हणेन चंडिका नांदेड संघाकडून थोडीशी कॅप्टन्सी चुकली, कारण जो सुदर्शन मयेकर चांगलं कार्य तुमच्या संघासाठी करत होता त्याला एक षटक कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं सूरज वागदरे यांच्यासाठी, कारण तो चांगल्या चेंडूंवर थोडंसं शांतरीतीने खेळतो आणि ते कार्य कदाचित यावेळेस बघायला भेटलं असतं, मात्र रणनीती चुकली आणि त्यानंतर त्या रणनीतीचा तुम्हाला दुरुपयोग मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतोय. सूरज वागदरे अक्षरशः तुटून पडतोय यावेळेस साई पेडणेकर यांच्यावर. तर दुसऱ्या बाजूला सूरज वागदरे चांगली फलंदाजी चालवली आतापर्यंत अराउंड विकेटने. यावेळेस त्यांच्या विरोधात आलाय, इनसाइड एज घेऊन चेंडू चालला आहे स्वतःच्या बॉल थ्रूमध्ये. साई पेडणेकर यावेळेस चेंडूला गॅदर तर करतायत, मात्र मागच्या काही चेंडूंमध्ये विचार करायला गेले तर एक षटकार एक चौकार या गोलंदाजीच्या विरोधात सूरज वागदरे यांच्याकडून आलाय. यावेळेस प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाची पराकाष्ठा या सामन्यामध्ये फार महत्त्वाची आहे. या सामन्यामध्ये तुम्ही विजय प्राप्त केला तर थेट जय भंडारी चषक 2024 महिला पहिला अंतिम क्वालिफायर सामना जरूर तरी मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला हे कार्य रोखण्यासाठीच गोलंदाजीचे चॉईस केले. नाणेफेक जिंकल्यानंतर यावेळेस पॅटर्न स्वीप ऑन साईडला करायचा आहे, मात्र चेंडू चाललाय लेग स्टिकवरून तर येतोय डॉट बॉल. जरूर तरी चेंडू चाललाय 22 स्वरूपात एका धावेसाठी गोशंकी क्षेत्रामध्ये. चांगली गोलंदाजी यावेळेस चालवली होती जरूर आणि यावेळेस आलाय डॉट बॉल. तर दुसऱ्या बाजूला यावेळी साई पेडणेकर याने एक धाव यावेळेस गोशंकी क्षेत्रामध्ये आली आहे. मोठा फटका ऑन साईडला खेळायचा आहे, स्क्वेअर लेग रिजनला भेदून चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. यावेळेस सूरज वागदरे यांच्या बॅटमधून येतोय षटकार. जरूर तरी हेच कार्य करण्यासाठी ह्या फलंदाजाने स्वतःला कुठेतरी बॅकफुटला ठेवलं होतं, कारण त्याला माहीत होतं चेंडू थोडासा जुना होऊ दे आणि त्यानंतर मी प्रयत्न करत असताना माझ्या बॅटमधून मोठमोठे फटके जरूर येऊ शकतात. आणि यावेळेस ते कार्य देखील साई पेडणेकर यांच्या विरोधामध्ये चालवलंय. या षटकाचा एकंदरीत विचार करायला गेले तर पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर एक धाव डिक्लेअर स्वरूपात, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक बॉल डॉट आला, त्यानंतर मागच्या चेंडूचा विचार करायला गेले तर गोशंकी क्षेत्रामध्ये सिंगल आली आणि त्यानंतर यावेळेस षटकार येतोय.
म्हणजे तब्बल या षटकामागे आतापर्यंत 18 ही धावसंख्या साई पेंडकर यांनी खर्चित केली आहे सूरज वागदरे यांच्या विरोधामध्ये. यावेळेस कोणतं चक्रव्यूह रचला जाईल, कारण स्ट्राईक रोटेशनचं काम करण्यात स्मित शिवलकर थोडासा माहीर आहे. ते कार्य केलं जाईल की यावेळेस अंतिम षटकातील पहिल्या चेंडूवर धूमधडाका मोठा फटका खेळला जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंगमधील अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेले तर 48 धावसंख्या यावेळेस उभी केली गेली 5 षटकांमागे. हरेश यावेळेस दाखल झालेत. साईबा कचरे संघाला विलंब करणारे खेळाडू मैदानाच्या दिशेने गोलंदाजी करताना दिसतील, तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला स्मित शिवलकर खेळताना दिसतोय. सध्या विचार करायला गेले तर जयभैरी मुरुंबड्या संघाकडून एक चर्चेतलं नाव राहिलंय आणि तेच यावेळेस प्रथमेश शॉटस्फोट वरवडे संघाकडून खेळताना दिसतोय. हरीश चेंज ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, फटका फसलाय. मी पहिलंच बोललो होतो स्ट्राईक रोटेशन यावेळेस फार निर्णायक आहे. सुरेश वागदरेला कुठेतरी स्ट्राईक एंडला तुम्ही आणलं गेलं असतं तर कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये ते जे उरलेले 5 चेंडू आहेत यांवर काहीतरी समीकरण वेगळं बघायला भेटलं असतं. मात्र यावेळेस ते कार्य स्मित याला करायचं होतं, स्वतःला चमकायचं होतं. मात्र दुसऱ्या बाजूला चमकत असला खेळाडू त्याला कुठेतरी स्ट्राईक देणं गरजेचं होतं. स्मित शिवलकर यावेळेस स्टॉपेज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतो आणि त्यानंतर झेलबाद स्वरूपात धक्का क्रमांक 4 प्रथमेश वॉटरस्पोर्ट वरवडे संघाला बसतोय 48 या धावसंख्येवर. बंटी मोरे यावेळी मैदानाचे दाखल झालेत. यांनी ते कार्य केलं होतं पहिल्या दिवशी अंतिम सामन्यामध्ये 2 षटकार लागवण्याचं कार्य मैदानाच्या दिशेने केलं गेले. गगनबिदी नेवरे संघाकडून खेळणारा हा खेळाडू यावेळेस प्रथमेश वॉटरस्पोर्ट वरोडे संघाकडून खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला यावेळेस काय केलं जाईल, सूरज वागदरे कोणत्या माइंडसेटनी यावेळेस कानमंत्र देतील. स्ट्रायकरला खेळणारा फलंदाज बंटी यांना स्ट्राईक रोटेशन केली जाईल की यावेळेस मोठा फटका याच्या देखील बॅटमधून खेळला जाईल. सामना डू ऑर डाय जरूर नाही आहे, कारण तुम्ही या ठिकाणी पराभूत झालाय तर दुसरा सेमीफायनलचा सामना खेळताना दिसाल. मोठा फटका खेळायचा आहे, समोरच्या दिशेने प्रहार झाला आहे. लॉंग ऑन रिजनमध्ये शुभम मोरे चेंडूपर्यंत पोहोचलेत. 1 धाव त्या दरम्यान कंप्लीट केली जाईल. जरूर उर्वरित पहिल्या इनिंगमधील अंतिम षटकाचे अजून देखील हाणामारीचे काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर दुसऱ्या बाजूला हरीश झुवेकर यावेळेस गोलंदाजी करताना दिसत आहेत. सूरज वागदरे ऑन स्ट्राईक, रिव्हर्सचा फटका सजवलाय, बॅट आणि बॉल यांचा ताळमेळ जुळून आलाय आणि तदनंतर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सूरज वागदरे यांच्या बॅट मधून येतोय षटकार. हेच कार्य या फलंदाजाकडून फार अपेक्षित आहे, कारण सेकंड इनिंग मध्ये एखादा फलंदाज चांगल्या रीतीने कार्यरताना दिसला तर मोठी धावसंख्या त्यांच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे आणि तेच कार्य यावेळेस केलं जात आहे सूरज वागदरे यांच्या माध्यमातून. चिताच्या चपायाने यावेळेस कार्य चालवलं जात आहे. धावसंख्या आतापर्यंत 55 वर येऊन पोहोचली आहे. जरूर याला अजून देखील मोठं करण्याचं काम यावेळेस केलं जाईल सूरज वागदरे यांच्या माध्यमातून. स्मित शिवलकरला देखील हेच कार्य करायचं होतं. सिंगल देऊन तुम्ही स्ट्राईक रोटेट ज्यावेळेस केली असती तर निराशा तुमच्या चेहऱ्यावर देखील दिसली नसती आणि सूरज वागदरे यांच्या चेहऱ्यावर देखील दिसली नसती. समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड 1 धाव यावेळेस जाऊन कंप्लीट केली जाईल. थोडीशी चूक होते आणि तब्बल 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. जरूर बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि त्यानंतर तो कॉल बंटीपर्यंत पोहोचला होता. तुझी विकेट यावेळेस गेली तरी चालेल, पण मला स्ट्राईक एंडला यायचं आहे आणि त्यानंतर या शेडवर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अरे जुळेकर यावेळेस संधीबार गोलंदाजी एंडकडून 1 षटकार तर त्यांच्या विरोधात आला आहे. मात्र साईबा कचरे संघावरून खेळणारा खेळाडू ह्याच्याकडे देखील फार मोठा अनुभव आहे या क्रिकेट विश्वामध्ये. वेगळा काहीतरी काढण्याचा प्रयत्न चालवला जातोय. गोलंदाजी एंडकडून डेड बॉलचा इशारा पंचांचा आमच्या दिशेने पोहोचतोय. त्यानंतर अजून देखील या षटकामागे काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामागे. तर दुसऱ्या बाजूला हरीश जुवेकर अराउंड विकेटने मोठा फटका सरळ खेळायचा आहे. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. यावेळेस ताकद नजाकत हाय कोऑर्डिनेशन थोडंसं कमी पडलंय आणि त्यानंतर प्रथमेश शॉट स्पॉट वरवडे संघाला हा मोठा धक्का बसतोय.
जरूर जो फलंदाज आतापर्यंत चांगलं कार्य करत होता ताकद थोडीशी कमी पडली, म्हणजे या गोलंदाजाचा विचार करायला गेले तर गतीमध्ये परिवर्तन करण्यास हा गोलंदाज फार मोठा माहीर आहे आणि तेच कार्य यावेळेस केलं गेलं. सुचितचा प्रयत्न, त्यावेळेस 6 धावा आल्या आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक सजवताना दिसलाय. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना केला जातोय. निकेत यावेळेस मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगमध्ये आणि त्यामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेला तर 57 धावा, म्हणजे ज्या स्कोअरची अपेक्षा होती तो स्कोअर यावेळेस उभा केला गेला आहे चंडिका नांदेड संघाच्या विरोधात. यावेळेस या चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला तर सामन्याची समीकरणं थोडीशी लांबवताना दिसतील चंडिका नांदेड संघाच्या बाजूने. मात्र दुसऱ्या बाजूला हा चेंडू कुठेतरी निर्धाव येणं गरजेचं आहे. टार्गेट सेट तुम्हाला कमी करायचं आहे तर हा चेंडू फार निर्णायक आहे. अराउंड विकेटने हरेश. नेक्स्ट बॉल, मोठा फटका करायचा आहे. पॅडल स्वीप यावेळेस खेळून काढण्याचा प्रयत्न, एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आणि ते करत असताना रनआउट स्वरूपात यावेळेस निकेत बाद होईल. 22 स्वरूपात ही धाव येते, म्हणजेच काय पहिल्या इनिंगचा 6 षटकांचा खेळ समाप्तीस येतो आणि त्यानंतर धावसंख्या आतापर्यंत झाले 58 धावा आणि जिंकण्यासाठी सेकंड इनिंगमध्ये चंडिका 11 नांदेड संघांना 59 धावसंख्येची गरज आहे. आज सुद्धा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नांदिवडे ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक सरपंच सौ आर्या अमित गडदे यांची इथे उपस्थिती लाभलेल्या आपल्या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत. मी मॅडमना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करायचं आहे. आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. त्याचसोबत या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न होत आहे, ज्यांच्या विशेष सहकार्यामुळे या स्पर्धेला अनेक खेळाडूंना इथे खेळण्याची संधी मिळते, ते नांदिवडे ग्रामपंचायतचे उपसरपंच आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन चंडिका इलो नांदिवडे संघाला आणि सर्व खेळाडूंना सहकार्य सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित झालेत. मी वेगदा सुर्वे यांचंसुद्धा इथे मनापासून स्वागत करतो. त्यासोबत अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. पंचक्रोशीतील भंडारी समाज बांधव इथे उपस्थित आहेत. त्याचसोबत हे सामने पाहण्यासाठी आमचे सहकारी समाज बांधव, इतर समाजातील सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत. मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धा पाहण्यासाठी ते उपस्थित झाला. सामन्याकडे आपण वळूया पुन्हा एकदा. पुढील समालोचन करतील मित्र आकाश मयेकर. दरम्यान केळवाई स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आणि आमचे मित्र पंकज पुसाळकर इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचंसुद्धा मनापासून स्वागत करतो. धन्यवाद.
आलो. दरम्यान ही मालिका आपण संपन्न करत असताना अनेक सहकाऱ्यांनी आपल्याला इथे सहकार्य केलं, ज्यांच्या विशेष सहकार्यामुळे आपण ही स्पर्धा इथे पाहतोय. त्यामध्ये विशेष सहकार्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपल्याला ज्या मोलाचे सहकार्य लागतं, त्यामध्ये या मालिकेमधील प्रथम पारितोषिक 51,000 आणि रोख रक्कम आम्हाला मिळाली होती. ती आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य विवेकदादा सुर्वे यांच्याकडून. त्यासोबत द्वितीय पारितोषिक 35,000 आणि आकर्षक चषक मिळाला होता. ते हबप वैकुंठवासी शरददादा बोरकर यांच्या स्मरणार्थ सर्व बोरकर कुटुंबियांकडून इथे आकर्षक चषक आणि रोख रक्कम मिळाली. त्याचसोबत तृतीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक चषक सन्मान्य विवेकदादा सुर्वे यांच्याकडून आपल्याला मिळालेलं आहे. त्याचसोबत चतुर्थ पारितोषिक आणि आकर्षक चषक 11,000 रुपये श्री शैलेश कुमारी क्षितिज इशिता शैलेश जुवेकर हिचकडून आपल्याला मिळालेलं आहे. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभारी आहे. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. तर दुसऱ्या बाजूला 59 धावांचं टार्गेट सेट करून सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाला. चंडिका 11 नांदिवडे संघाकडून स्ट्राईक एंडला मिंटे पाटील, तर दुसऱ्या नॉन स्ट्राईक एंडला सुदर्शन मयेकर. ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून सूरज वागदरे. हा पिच बॉल यावेळेस मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. जरूर तुम्हाला एक धाव भेटली, मात्र जी लेन चुकली होती सूरज वागदरे यांची त्या दिशेने तुम्हाला प्रहार करणं गरजेचं होतं. एक धाव यावेळेस वाईट स्वरूपात येते. दुसऱ्या इनिंगच्या डावाला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. 59 धावांचं टार्गेट सेट केलं जातं आहे. सूरज वागदरे ओव्हर द विकेटने यावेळी सन्मान दिला जातोय. थर्ड मॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्यावेळी दूरवर तैनात केला गेला आहे. एक धाव त्याच दरम्यान कंप्लीट केली जाईल. म्हणजे पिंट्या पाटील यांची ताकद विचार करायला गेले तर थर्डमॅन असेल पॉईंट रिजनमधून अप्पर कट चांगल्या रीतीने खेळतात आणि त्याच कारणामुळे थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दाखल केला जातोय दूरवर. आणि त्यानंतर यावेळी सुदर्शन मयेकर यांच्यासाठी थोडंसं क्षेत्ररक्षण ऑन साईडच्या दिशेने काऊ कॉर्नर रिजनमध्ये बंटी पाटील तुम्हाला दिसत आहेत, तर मिड विकेट रिजनमध्ये स्मिथ शिवलकर दिसत आहेत. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल सूरज वागदरे यांचा. चेंज ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, पकडलाय झेल आणि यावेळेस सुदर्शन मयेकर याचं काम जवळपास तमाम केलं जातंय. जरूर थोडीशी निराशाजनक खेळ यावेळेस सुदर्शन मयेकर यांच्या माध्यमातून केली जाते. फार मोठी निराशा यावेळेस म्हणावी लागेल चंडिका 11 नांदिवडे संघासाठी. ज्या खेळाडूच्या खांद्यावर फार मोठी दारोमदार होती, एकट्यामध्ये क्षमता होती, जवळजवळ जे टार्गेट सेट केलं गेलं होतं 59 या धावसंख्येचं, त्यावेळी सुदर्शन मयेकर गोल्डन डकचा शिकारी होऊन तंबूचा आसरा घेताना दिसतील. यावेळेस जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त कार्य केलं गेलंय. प्रथमेश वॉटर स्पोर्ट वरवडे संघाकडून सूरज वागदरे यांच्या विरोधामध्ये. मी पहिलेच बोललो होतो, ही बॅटल जरूर चंडिका नांदिवडे 11 विरुद्ध प्रथमेश वॉटर स्पोर्ट वरवडे यांच्या दरम्यान दिसतंय. मात्र एकीकडे सूरज वागदरे ते दुसरीकडे सुदर्शन मयेकर. हे बॅटल आम्हाला मैदानाच्या आतमध्ये रंगताना हवं होतं. मात्र पहिल्या चेंडूवर सूरज वागदरे यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केले आणि त्यानंतर चेंज ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, लेग कटर समजलेलाच नाहीये. मिड विकेट रिजनमध्ये त्याच कारणामुळे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि ते कार्य करत असताना झेलबाद स्वरूपात पहिला धक्का देखील बसतोय चंडिका 11 नांदिवडे संघाला. थोडंसं ताकद या बेस कमी पडले, गतीमध्ये झालेलं परिवर्तन कुठेतरी महागात ठरताना दिसलंय. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल, हा पिच बॉल उडवायचा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का चेंडूपर्यंत, इंटरेस्टेड होता जरूर, मात्र त्याच्या हातातून निसटलाय झेल. एक झेल यावेळेस फार महत्त्वाचा आहे. पहिल्या दिवशीमध्ये तुम्ही बघितलं NC 11 संघाकडून ज्या झालेल्या चुका त्यांना किती महागात ठरल्या होत्या आणि तेच कार्य यावेळेस जर थांबवायचं असेल तर या ठिकाणाहून एक विकेट, एक धाव यावेळेस फार महत्त्वाची. जरूर तरी अर्ध्यापेक्षा जास्त सामना मी तर म्हणेन यावेळेस जिंकला गेलाय प्रथमेश वॉटर स्पोर्ट यांच्या संघाच्या बाजूने. कारण सुदर्शन मयेकर कालच्या दिवसामध्ये गोलंदाजांवर हावी होत होता, तो कुठेतरी दागावचा आसरा घेताना दिसतोय. हा पिच बॉल उडवायचा आहे, ताकद यावेळेस कमी पडली आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे आणि पकडलाय झेल आणि त्यानंतर पिंट्या पाटील यांचा संपतोय खेळ. धक्का क्रमांक 2 यावेळेस दिला जातोय. पहिलं पॉवर प्ले षटक सेकंड इनिंग मधील सूरज वागदरे यांचं जरूर तरी चांगलं कार्य केलं जातंय. विचार करायला गेलं तर पिंट्या यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. कालच्या दिवसामध्ये चांगले खेळ त्यांच्या माध्यमातून झाला होता. यांची ताकद जर विचार करायला गेलं तर थर्डमॅन असेल, पॉईंटमध्ये असेल, त्या ठिकाणी होऊन ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर झेलबॉल स्वरूपात तंबूचा आसरा घेताना दिसतील. खराब कार्य यावेळी चालू आहे चंडिका 11 नांदिवडे संघाकडून. या ठिकाणाहून तुम्ही पराजय झालात.
पराजय झाला तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पुन्हा एकदा जीवित होण्याची संधी जरूर आहे. मात्र पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला जर अंतिम सामन्याचं तिकीट भेटत असेल तर ते तुम्हाला कमवणं देखील गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत 2 मोठे धक्के बसलेत आणि ते देखील झेलबाद स्वरूपात. ह्या गोलंदाजाच्या विरोधात इतकंसं प्रहार करणं सोपं नाही आहे आणि या खेळाडूची ख्याती देखील आहे. तो चांगली फलंदाजी करतो, चांगली गोलंदाजी करतो, आपल्या संघाला एक साईड चालवत आला आहे आणि तेच कार्य या सामन्यात देखील करताना दिसत आहेत. जरूर त्याचा संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी दाखल होतोय असं यावेळेस वाटायला लागलंय जरूर. मात्र स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज गौरीश गडदे जरूर तरी मोठा खेळाडू म्हणून याच्याकडे बघितलं जातं. त्या संघाचा आयकॉन देखील आहे आणि आयकॉनसारखी कामगिरी यावेळेस करणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळायचा आहे, इतकंसं सोपं नाही आहे. तुम्हाला चांगल्या गोलंदाजांना सन्मान देऊनच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. दुसऱ्या बाजूला सूरज वागदरे अक्षरशः बरंचतोय मैदानाच्या आत आणि ही त्याची वाटचाल देखील चालू झाली यावेळेस. मालिकावीराचा जो पुरस्कार आहे त्या दिशेने या खेळाडूची वाटचाल यावेळेस बघायला भेटते. तर दुसऱ्या बाजूला चांगले कार्य देखील चालवलं गेलं. चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन यावेळेस समजलंय. फलंदाज गौरेश यांना चेंडू चाललाय स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. सेकंड इनिंग मधील पहिला मोठा फटका येतोय गौरेश यांच्या बॅटमधून. 4 धावांसाठी चौकार आलाय. जरूर तरी धावसंख्येचा विचार करायला गेले तर आतापर्यंत 7 ही धावसंख्या उभारली गेली. 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि त्यानंतर आतापर्यंत 2 गडी तंबूचा आसरा देखील घेताना दिसत आहेत. म्हणजे सुदर्शन मयेकर यांचा विचार करायला गेले तर जवळपास 5 खेळाडूंचं काम तो एकट्याने करत आला होता. आतापर्यंत तोच कुठेतरी दगावचा आसरा घेताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला गौरीश गडदे यावेळेस पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेलाय. जय भंडारी चषक 2024 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. नेक्स्ट मॅच असेल क्रांती 11 वरवडे विरुद्ध केबाई स्पोर्ट रत्नागिरी. बोथ कॅप्टन्स तुम्हाला विनंती करतोय चला नाणेफेकीसाठी या. कोणताही विलंब होणार नाही याची देखील दखल घ्यायची आहे तुम्ही, कारण आजच्या दिवसामध्ये अपेक्षा होती की सामने वेळेत सुरू होतील मात्र थोडेसे उशिराने सुरू झालेत जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रेस्ट यावेळेस दिला जाणार नाही याची देखील दखल घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच क्रांती 11 वरवडे विरुद्ध केबाई स्पोर्ट रत्नागिरी. तर दुसऱ्या बाजूला चालू असलेली लढत प्रथमेश ऑटोस्पोर्ट वरवडे विरुद्ध चंडिका 11 नांदिवडे. थोडीशी निराशा यावेळी जरूर आहे चंडिका 11 नांदिवडे संघाच्या खेळण्यामध्ये. मात्र अजून देखील विचार करायला गेले तर कुणा हळदणकर सारखा मोठा फलंदाज आतमध्ये येणं गरजेचं आहे. हा पिच बॉल यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाला भेदून चाललाय आउट ऑफ द पार्क. हा पिचचा समाचार घेत असताना यावेळेस येतोय षटकार. अथर्व पहिल्या दिवशीमध्ये चांगली गोलंदाजी करत होते मात्र यावेळेस पहिल्या चेंडूवर धमाका होतोय निलेश यांच्या बॅटमधून. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. हा पिच बॉल पुन्हा एकदा चूक झाली आहे. यावेळेस क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय का तर हो त्या षटकाराचं हे प्रतिउत्तर होतं. जरूर पॉइंट रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. सेम बॉल होता मात्र यावेळेस देखील सेम प्रतिउत्तर यावेळेस देणं गरजेचं होतं. त्यावेळेस ताकद कमी पडली आणि त्यानंतर पॉइंट क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं गेलंय. निलेश यांच्या माध्यमातून धक्का क्रमांक 3 यावेळेस बसतोय चंडिका 11 नांदिवडे संघाला निलेश यांच्या रूपामध्ये. जरूर पहिल्या चेंडूवर षटकार लगावला त्यानंतर 30 लेन शोधून काढली होती गोलंदाज अथर्व यांनी. कुठेतरी ऑन साईडला प्रहार करायचा होता मात्र थोडीशी ताकद अंतिम क्षणापर्यंत बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. झेलबाद स्वरूपात यावेळेस बाद झालेत निलेश. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत साई पेडणेकर. जरूर तरी या साई पेडणेकर यांच्या विरोधामध्ये मोठी धावसंख्या उभारली गेली होती पहिल्या इनिंगमध्ये सूरज वागदरे यांच्या बॅटमधून. मात्र यावेळेस ते कार्य कुठेतरी त्यांच्या बॅटमधून होणं गरजेचं आहे. कुठेतरी मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेले तर 13 ही धावसंख्या उभारली गेली. पहिल्या षटकामागे 7 होती आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर जो मोठा फटका आला होता त्याच्या जीवावर आतापर्यंत धावसंख्या झाली 13. साई पेडणेकर यावेळी ऑन स्ट्राईक खेळताना दिसतील. 3 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला सन्मान दिला गेला आहे. चांगल्या चेंडूंचा रिस्पेक्ट यावेळेस फार महत्त्वाचा आहे.
जरूर तरी विचार करायला गेलं तर यावेळेस थ्रो केला असता डायरेक्ट हिट यष्ट्यांवर झाली असती नॉन स्ट्राईक खेळला तर गौरेश गडदे कुठेतरी माघारी परतताना दिसले असते. यावेळेस पार्टनरशिपला फार महत्त्व आहे. तुम्ही स्ट्राईक रोटेशन किती करताय, किती धावसंख्या या ठिकाणून उभारताय, याला फार महत्त्व आहे मैदानाच्या दिशेने. तर दुसऱ्या बाजूला ते कार्य रोखण्यासाठी अत्तर ऑन दी मार्क गोलंदाजी एंड खोडून पॉवर प्ले षटकातील दुसरं षटक घेऊन मोठा फटका खेळायचा. आउटसाठी चेंडू चाललाय बॅक फॉरवर्ड रिजनमध्ये एका धाबेसाठी. जरूर मोठी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र पॉवर प्लेचं दुसरं षटक, मोठी धावसंख्या यामध्ये उभा राहायची आहे. पहिल्या इनिंगचा विचार करायला गेले तर ज्यावेळेस 2 षटकं समाप्ती झाली त्यावेळेस धावसंख्या होती पॉवर प्लेच्या षटकानंतर 13 धावा. आता ती 13 धावा यावेळेस उभारली गेली आहे देखील. मात्र त्याला मोठं करायचं आहे. कुठेतरी 59 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलं आहे ते कुठेतरी पार पाडण्याचं काम यावेळेस केलं जात आहे. साईज पेडणेकर स्ट्राईक एंडकडून अनेक सूत्र हलवण्याचं काम यावेळेस केलं जाईल. मोठा फटका खेळायचा आहे. पुन्हा एकदा सेम रिझल्ट यावेळेस येतोय. बॅक फॉरवर्ड रिजनमध्ये चेंडू चाललाय. लगातारचा दुसरा चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये. जरूर तरी यावेळेस 2 धावा घोषंकी क्षेत्रात स्वरूपात येत आहे साई पेडणेकर यांच्या बॅटमधून. आजच्या दिवसातील नेक्स्ट मॅच म्हणजेच काय क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या दिशेने रंगताना दिसेल. क्रांती 11 वरवडे विरुद्ध केबाई स्पोर्ट रत्नागिरी या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. केबाई स्पोर्ट रत्नागिरी विरुद्ध क्रांती स्पोर्ट वरवडे. अथर्व नेक्स्ट बॉल या षटकातील पुढचा बॉल घेऊन साई पेडणेकर यांच्यासाठी. हा पिच बॉल रिव्हर्सचा अटेंड करायचा आहे. काय गरजच नव्हती. यावेळेस बघायला गेलं तर टप्पा गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. जरूर तरी यावेळेस अथर्व याची दिशा चुकली आणि त्यानंतर आलाय व्हाईट बॉल. जरूर तरी यावेळेस अथर्व याच्या गोलंदाजी एंड खोडून थोडंसं दिशेवरचं नियंत्रण भरकटलंय आणि त्यानंतर विचार करायला गेले तर स्ट्राईक एंडला साई पेडणेकर खेळताना दिसत आहेत. एखादा मोठा फटका यावेळेस शोधात आहेत. मोठा फटका खेळायचा आहे. फुटवर्कच चाललेला नाहीये. जरूर समोरचा पाय यावेळेस समोरच्या दिशेने आला होता. मात्र ऑफसाईड ऑफ टर्म गोलंदाजी या गोलंदाजाने पहिल्या दिवशीमध्ये देखील चांगली केली होती आणि तेच कार्य यावेळेस केलं जात आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत चंडिका 11 नांदेड संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 16 धावा. जरूर धावसंख्या आतापर्यंत 16 झाली आहे. दुसऱ्या बाजूला ते कार्य रोखायचं काम यावेळेस गोलंदाजांनी केलंय. कालच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं असाल चेन्नई विरुद्ध RCBची मॅच त्यावेळेस रंगली होती. 219 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स यांचा विचार करायला गेलं तर फक्त 201 धावा त्या ठिकाणी उभा राहायच्या होत्या. अंतिम चेंडूवर 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर 6 ही धावसंख्या उभारली गेली आणि तदनंतर कमबॅक करणारे षटक होतं ते यश दयाल्याचं आणि अंतिम फेरीसाठी दाखल झालाय RCB संघ. हॅलो जरा सामना 1 मिनिट. नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कॉल केलबाई स्पोर्टच्या तर्फे लागलाय. काय निर्णय काय निर्णय आम्ही बॉलिंग करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर भंडारी प्रीमियर लीग जी जेव्हा समजलं की आता आयोजन चालू होतं आहे आणि होणार आहे त्यावेळेला सगळ्याच भंडारी मुलांना किंवा जे स्पॉन्सर्स आहेत सगळ्यांना खूप आनंद झाला की आपण आता स्वतःच्या आपल्या कारण भरपूर प्रीमियर लीग होत होत्या इतर समाजाच्या आपल्या समाजाचीच आपल्या इथे अशी होत नव्हती. तर एक चांगलं वाटलं की एवढं सुंदर आयोजन केलं आणि त्यात खेळायला आम्हाला सगळ्यांना संधी मिळाली आणि आम्ही आता एलिमिनेटरचा राऊंड खेळणार आहोत. तर अतिशय सुंदर असं आयोजन केलं आहे. सगळेच असतील, निखिल असेल आणि पूर्ण टीम आता सगळेच आहेत, पंकज वगैरे. पण एकंदर खूपच छान वाटतं इथे खेळायला आणि अशीच टुर्नामेंट कायम होत राहिली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी आपण एकत्र येऊन एकमेकांना साथ देऊन ही टुर्नामेंट करावी अशी इच्छा आहे. काय फलंदाजी की गोलंदाजी सांगितलं मी बॉलिंग कितीपर्यंत थांबवण्यात येईल. ॲक्च्युली हा एक क्रिकेटचा भाग आहे त्यामुळे समोरचे संघ किती रन्सवर आम्ही ठेवू ते डिपेंड नाही होणार. पण आम्ही 100% आम्ही आमचं चांगलं देऊ. आम्ही 100% चांगला खेळ करू
आणि ज्या काय समोर धावा त्या नक्की आम्ही चेस करू. तुमच्या टीममध्ये कोणावर जास्तीत जास्त भर ठेवण्यात येईल? नक्कीच अक्षय सुर्वे आहे, त्यानंतर मंदार सुर्वे आहे. या 2 गोलंदाजांनी नक्कीच आम्हाला चांगली साथ दिली पाहिजे. त्यानंतर एक सुशील म्हणून आहे आणि एक अनिकेतने एक नंतर चांगले टाकले आणि काळबादेवीचा संदेश मयेकर हा तर एकदम सुंदर गोलंदाजी करतो आहे आणि कालच तुम्ही बघितलं असेल परवा त्यांनी 4 विकेट्स काढून मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं. त्यामुळे आता खूप अपेक्षा आहेत सर्वांकडून. तसं आमची बॅटिंग युनिटसुद्धा खूप चांगली आहे, त्यामुळे आम्हाला चान्सेस चांगले आहेत. थँक्यू. कोणत्या प्लेअरवरती भर देण्यात येईल दुसऱ्या टीममध्ये? ज्या केलबाई स्पोर्टमध्ये गौरव नागवेकर असेल, कोणत्या प्लेअरवरती जास्तीत जास्त भर म्हणजे त्याला थांबवण्यात येईल? खरं तर समोरच्या टीममध्ये सगळेच प्लेयर खूप चांगले आहेत आणि बरीच मोठी नावं त्यांच्या संघामध्ये आहेत. तरी पण आम्ही सगळ्यांनाच चांगलंच धरतो, त्याच्यामुळे सगळ्यांनाच लवकरात लवकर बाद करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त रन्स किती मारते, किती धावावरती पोचाल म्हणजे पुढच्या टीमला लक्ष ठेवण्यात येईल? बघा ग्राउंडचा विचार केला तर 60-70 धावा नक्कीच आम्ही बनवायचा प्रयत्न करू. थँक्यू. दोन्ही टीमना शुभेच्छा. दोन्ही संघासाठी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एकीकडे क्रांती 11 वरोडे संघ खेळताना दिसेल तर दुसऱ्या बाजूला केबाई स्पोर्ट रत्नागिरी संघ खेळताना दिसते. मैदानाच्या दिशेने पहिला सेमीफायनलचा सामना 2024 जय भंडारी चषक सीझन 1 मधील तुम्ही रंगताना दिसताय. तर एका बाजूला असेल प्रथमेश वॉटरस्पोर्ट वरवडे तर दुसऱ्या बाजूला चंडिका 11 नांदिवडे संघ. तर स्मित शिवलकर याच्या विरोधात मागच्या चेंडूचा विचार करायला गेलं तर एक चौकार आलाय गौरेश यांच्या बॅटमधून. मोठा फटका यावेळेस खेळायचा ऑफसाईडच्या दिशेने शफल झाले होते, मात्र बॅट आणि बॉलचा इतका संपर्क होत नाही आणि त्यानंतर चौकारानंतरचा हा येतो डॉट बॉल. जरूर तरी यावेळेस यष्टांच्या मागून अनेक सूत्र हलवण्याचं काम केलं जातं आहे. क्षेत्ररक्षण देखील त्या ताकदीचं सजवलं गेलं आहे आणि त्या ताकदीची या ठिकाणाहून गोलंदाजी देखील होणं गरजेचं आहे. तुम्ही गुडलाईन स्पॉटवर गोलंदाजी करताय म्हणजेच काय ऑन साईडला चांगले क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. यावेळेस इन साईड एज काम तमाम गौरेश यांचं जरूर तरी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न थोडंसं निराश केलं आहे चंडिका 11 नांदिवडे संघाकडून गौरेश गडदे यांनी. कारण फार मोठी अपेक्षा होती संघाला, याला आयकॉन म्हणून आपल्या संघामध्ये घेतलं गेलं होतं. मात्र ज्या ताकदीची गरज होती, ज्या ताकदीची फलंदाजी होणं गरजेचं होतं त्या ताकदीच्या विरोधात यावेळेस कार्य त्यांच्या माध्यमातून चालवलं आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 25 धावा. जरूर आतापर्यंत 25 धावसंख्या झाली आहे. अठरा चेंडूंमध्ये आता मात्र समीकरण येऊन पोहोचलं 34 या धावसंख्येचं. पुन्हा हैदनकर न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. आतापर्यंत विचार करायला गेलं तर 4 विकेट गमावले गेलेत. त्यामध्ये पहिल्या चेंडूवर सुदर्शन मयेकर, तदनंतर पिंट्या पाटील, निलेश जुवेकर आऊट झाले आणि याच चेंडूवर मागच्या चेंडूचा विचार करायला गेले तर गौरेश गडदे या ठिकाणी झेलबाद स्वरूपात माघारी परतलेत. मैदानाच्या दिशेने चंडिका 11 नांदिवडे संघाची जोडी खेळताना दिसते. स्ट्राईक एंडला साई पेडणेकर तर नॉन स्ट्राईक एंडला न्यू बॅटर पुन्हा हैदरकर खेळताना दिसतील. सूरज वागदरे ओव्हर द विकेटने यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलं आहे का, तर चांगला चेंडू आलाय. लेग स्टिकवरून गेलेला चेंडू यावेळेस येतोय डॉट बॉल. हे समीकरण सूरज वागदरे ज्यावेळेस फलंदाजी करत होते त्यावेळेस हरेश जुवेकर यांनी देखील हे कार्य केलं होतं. लेग स्टिकवरून चेंडूची हाताळणी केली आणि त्यानंतर तो चेंडू बाद डॉट आला होता आणि यावेळेस ते कार्य देखील झालंय साई पेंडेकर यांच्या विरोधामध्ये. नेक्स्ट बॉल हा पिच बॉल उडवायचं. यावेळेस क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे, यष्टी रक्षक पकडलाय जेल आणि त्यानंतर धक्का क्रमांक 5 साई पेंडेकर यांच्या माध्यमातून दिला जातोय चंडिका 11 नांदिवडे संघाला. जरूर तरी ह्यावेळेस कॅप्टनशिप चांगली आहे प्रथमेश वॉटरस्पोर्ट वरवडे संघाकडून. कारण विचार करायला गेले तर जे पहिल्या इनिंगमध्ये चंडिका 11 नांदिवडे संघाकडून चुकलं होतं, सुदर्शन मयेकर याला कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं सूरज वागदरे यांच्यासाठी. आता ते कार्य या ठिकाणी चालवलं जातं आहे प्रथमेश वॉटरस्पोर्ट वरवडे संघाकडून. सूरज वागदरे यांच्या माध्यमातून स्वतःला थांबवलंय जेणेकरून कुणा हळदनकर फलंदाजीसाठी दाखल झालेत. त्यांच्या विरोधात या गोलंदाजाला गोलंदाजी करायची आहे आणि आता यावेळेस सेन्सिबल क्रिकेट असणं गरजेचं आहे. शुभम मोरे यावेळेस दाखल झालेत. न्यू बॅटर गगनभेदी नेवरे संघाचा खेळाडू मैदानाच्या दिशेने जरूर दाखल होतोय साई पेडणेकर यांची जागा घेण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला सूरज वागदरे स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत.
सूरज वागदरे यांच्या विरोधात तुम्हाला चांगली फलंदाजी करायची असेल तर टायमे फार महत्त्वाचं आहे, फुटवेअर याला फार महत्त्व आहे. तर दुसऱ्या बाजूला तेच कार्य यावेळी सूरज वागदरे यांनी चालवलंय. ओव्हर द विकेट डे नेक्स्ट बॉल. गोल्डन स्पॉट यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. उर्वरित काही चेंडूंमध्ये तुम्ही स्ट्राईक रोटेशनचं काम केलं तर उर्वरित येणारे 2 गोलंदाज त्यांच्या विरोधात तुम्ही आक्रमण देखील करू शकताय. मात्र यावेळेस कोणत्या प्रकारची रणनीती आखली जाईल, कुणा हळदणकर कोणत्या माइंडसेटने फलंदाजी करण्यासाठी दाखल झाला आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. साईबा कचरे संघ, अनेक वेळा तुम्ही सुमित हळदणकरचं नाव घेताय, मात्र हा खेळाडू मॅच फिनिशर म्हणून नावारूपास आला आहे या संघाकडून. मोठमोठी फलंदाजी समोरच्या दिशेने करण्यात माहीर असलेला हा खेळाडू यावेळेस 4 डाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या दिशेने खेळताना दिसतोय. मोठा फटका खेळायचा आहे, समोरच्या दिशेने प्रहार केला जातोय. लॉंग ऑफ रिजनमध्ये मितेश बिर्जे यावेळेस चेंडूपर्यंत पोहोचलेत, एक धाव धावून कंप्लीट केली जाते. प्रत्येक चौकीमागे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या अर्थाने कानमंत्र तुमच्यापर्यंत पोहोचतील सूरज वागदरे यांच्या माध्यमातून. एक एक धावेचं महत्त्व त्यांना माहिती आहे, संघाला देखील माहीत असणं इथून पुढे गरजेचं आहे. 59 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. पहिल्या इनिंगमध्ये बहुमूल्य सहकार्य आपल्या संघाला राहिलं आहे आणि त्यानंतर आतापर्यंत विचार करायला गेलं तर चंडिका 11 नांदुडे संघाची धावसंख्या झाली आहे 27 धावा. ओव्हर द विकेटने शुभम मोरे यांच्यासाठी या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन दाखल होत आहेत सूरज. रिव्हर्सचा अटेंड लागला तर आबाद, नाही तर बरबाद करून सोडणारा फटका यावेळेस चॉईस केला गेला आणि तदनंतर शुभम मोरे यांना बरबाद करतोय. थेट लेग स्टिकवर जाऊन आदळला चेंडू आणि तदनंतर विकेट क्रमांक 6 यावेळी शुभम मोरे यांच्या माध्यमातून दिला जातोय. जरूर तरी चांगल्या खेळाची अपेक्षा होती शुभम यांच्याकडून देखील. उलटा फुलटा होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर थेट चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. धक्का क्रमांक 6 यावेळेस दिला जातोय शुभम यांच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर गुहागर तालुक्यातील गुहागरचा बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं. आता मॅच फिनिशरचं ते कार्य पार पाडायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण आतापर्यंत विचार करायला लागले तर आपले 6 गडी तंबूचा आसरा घेताना दिसत आहेत. साहिल 8व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या बाजूला कुणा हळदणकर खेळताना दिसत आहेत. एकीकडे जिम्मेदारीनिशी आता मात्र फलंदाजी करावी लागेल. ही षटक कुठेतरी सहजरित्या जाऊ देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी या गोलंदाजीच्या विरोधात तुम्ही आक्रमण करण्याचा प्रयत्न करताय. या गोलंदाजाचा बोलबाला राहिला आहे पहिल्या दिवसापासून आणि आता देखील तेच कार्य चालवलं आहे. प्रथम शॉटस्फोट वरवडे संघासाठी, तर दुसऱ्या बाजूला साहिल दाखल झाला आहे. 8 या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडकडून सन्मान दिला गेला आहे. हे चांगलं क्रिकेट आहे. चांगल्या गोलंदाजाचा चांगला सन्मान होणं यावेळेस गरजेचं आहे आणि त्यावेळेस कुणा हळदणकर धोक्याची घंटा घेऊन स्ट्राईक एंडकडे धावत होता. ही धाव आली नसती तर देखील चाललं असतं, कारण पुढच्या षटकातील पहिला चेंडू कदाचित कुणा हळदणकर स्पेस करताना दिसली असते. मात्र यावेळेस षटक समाप्तीचा इशारा येतोय. सेकंड इनिंगमध्ये 59 धावांचा पाठलाग करायचा असताना 4 षटका अखेरीस धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 6 गडी बाद 28 धावा. 12 चेंडूंमध्ये 31 या धावसंख्येची गरज आहे. दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे. म्हणजे एकीकडे साहिल असेल तर दुसऱ्या बाजूला कुणा हळदणकर कालच्या दिवसामध्ये गोलंदाजांवर अक्षरशः बरसत होता. एक फटका त्याने चांगला सजवला होता. निकेत हळदणकर यांच्या विरोधामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून जी ताकद त्या ठिकाणी दाखवली गेली, डायरेक्ट सीमारेषे बाहेर चेंडूचं स्थलांतरित केलं गेलं आणि त्यानंतर ह्याच ताकदीसाठी या फलंदाजाची चर्चा सर्वदूर राहिली आहे. क्रिकेट विश्व याचा विचार करायला गेलं तर एका अक्षरशः गाजवत आला हा फलंदाज. तदनंतर हाताला झालेली दुखापत क्रिकेटपासून थोडासा वंचित झाला आणि तदनंतर मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा साईबा कचरे संघाकडून खेळणारा कुणा हळदणकर यावेळेस मैदानाच्या दिशेने खेळताना दिसतो नॉस्ट्राईक एंडकडे. तर दुसऱ्या बाजूला साहिल गुहागर तालुक्यातील बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं तोच स्ट्राईक एंडला स्मित शिवलकर यावेळेस ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून परफेक्ट ब्लॉक यावेळेस उत्तरत नाहीये साहिल यांच्याकडे. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू यावेळेस काम तमाम केलं जातोय साहिल यांचं. जरूर तरी फार मोठी अपेक्षा होती साहिल यांच्याकडून, मात्र थोडीशी निराशाजनक कामगिरी केली जाते. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर स्मित शिवलकर जरूर तरी चांगली कामगिरी करत आहेत. फलंदाजी करत असताना 2 षटकर ज्यांनी लगावले आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते. 5व्या षटकासाठी पहिल्याच चेंडूवर साहिल यांचं लगभग काम तमाम केलं गेलं स्टंप बोल्ड स्वरूपात. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना होतोय जरूर, मात्र यावेळेस थोडीशी चलबिचल चालली आहे चंडिका 11 नांदिवडे संघाची. रोहित न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाले. यावेळेस पारितोषिक देखील लावलं जाते कुणा हळदणकरसाठी. हा सामन्यामध्ये जर मॅच फिनिशरचं रूप त्यांच्या माध्यमातून दिसलं
सतीश हैदनकर आणि प्रल्हाद हरलानकर यांच्याकडून 1,000 रुपयाची बोली लावली गेली आहे. म्हणजे तब्बल 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये ॲड होतील. मात्र हा सामना फार मोठा निर्णायक आहे. या ठिकाणाहून तुमचा संघ जर विजयी ठरतोय तर अंतिम सामन्यामध्ये खेळताना दिसेल. ओव्हर द विकेटने यावेळेस रोहित यांच्यासाठी चेंडू होता. डीप मिड विकेट रिजनमधून क्षेत्ररक्षक सागर पाटील चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. पुन्हा हळदणकर याच्यासाठी पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलं. ताकद आहे या खेळाडूकडे. त्याच कॉन्फिडन्सनी फलंदाजी देखील करतो. यावेळी शांत डोक्याने फलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही तडकाफेडके निर्णय घ्याल, प्रत्येक चेंडूवर मोठे फटके लगवण्याचा प्रयत्न कराल तर कदाचित विकेट देखील जाऊ शकते. यावेळेस फटका फासला. यष्टी रक्षक सूरज वागदरे इंटरेस्टेड आहे. पकडलाय झेल आणि धक्का क्रमांक यावेळेस बसतोय 8वा. फार मोठा धक्का क्रमांक यावेळेस दिला जातोय कुणाल्याच्या स्वरूपात. पारितोषिक जरूर लावलं गेलं होतं, बचावलं गेलं. मात्र थोडीशी निराशा आहे यावेळेस चंडिका 11 नांदुडे संघाच्या खेळण्यामध्ये. पराभूत होण्याच्या दिशेने वाटचाल केली जाते. तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश वॉटर स्पोर्ट वरवडे संघ खेळण्यामध्ये उत्साहाचं वातावरण यावेळी दाखल झालंय. संपूर्ण स्पर्धेदरम्यान जेवंडरी चषक 2024 यावेळी डीजे लावला गेलाय. पण मात्र यावेळी असं वाटायला लागलंय प्रथमेश वॉटर स्पोर्ट वरवडे संघाकडून वैयक्तिक डीजे येणाऱ्या कालावधीमध्ये आणला जाईल आणि या मैदानावर धुमाकूळ देखील घातला जाईल. त्या दिशेने यावेळी वाटचाल केली जाते. नवीन बॅट्समन मैदानाच्या दिशेने दाखल केला जातो निखिल. आता मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करेल का हे देखील बघणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला स्मिथ शिवलकर हे कमबॅक करणारं षटक होतं, कारण त्यामध्ये कुणाल हळदणकर याची विकेट आली आहे. निखिल न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने स्ट्राईकिंगला दाखल होताना दिसेल. 10व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या दिशेने दाखल झाला आहे. अजून देखील 2 विकेट या ठिकाणी जर आल्या तर नक्कीच अंतिम सामन्यामध्ये खेळताना दिसेल. प्रथमेश वॉटर स्पोर्ट आउटसाठी ज्यावेळी चेंडू चालला आहे बॅकफॉरवर्ड रिजनमध्ये 1 धावेसाठी. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे चंडिका 11 नांदिवडे संघाला. तर धावसंख्या आतापर्यंत येऊन पोहोचली 30 धावा. पहिल्या चेंडूवर ज्यावेळी सुदर्शन मयेकर बाद झाले होते त्यावेळीच मी बोललो होतो अर्ध्यापेक्षा जास्त हा सामना तुम्ही तुमच्या खिशात घातलायत आणि तेच कार्य आतापर्यंत बघायला भेटलंय. स्मिथ नेक्स्ट बॉल ऑन साईडला धमाका करायचा आहे. निखिल यांच्या बॅटमधून चेंडू चाललाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बाउंड्री लाईनच्या दिशेने थोडंसं पाय लागला आणि त्यानंतर त्याच वेळी चेंडू हातामध्ये देखील होता. म्हणजेच या चेंडूवर चौकार आलाय. धावसंख्या 4ने पुढे सरसावते. धावसंख्या आतापर्यंत झाली 34 धावा. जिंकण्यासाठी अजून देखील 25 या धावसंख्येची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला स्मिथ शिवलकर ते कार्य रोखण्यात आतापर्यंत त्याला यश आलं. तर निखिल स्ट्रायकेटला गेल्यानंतर एक डिक्लेअर स्वरूपात धाव आली आणि त्यानंतर यावेळी चौकार येतोय निखिल यांच्या बॅटमधून. तर दुसऱ्या बाजूला स्मिथ शिवलकर ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून ओव्हर द विकेटने मारा करतील. मोठा फटका खेळायचा. एका कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत. अथर्व 1 धाव धावून कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि यावेळेस 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. जरूर तरी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. त्यानंतर या चेंडूवर 2 धावा आल्या आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरसावते. 59 धावांचा फटका करायचा असताना आतापर्यंत धावसंख्या झाली 36 धावा. 36 रन्स लॉस ऑफ 8 विकेट्स. म्हणजे अजून देखील 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 23 या धावसंख्येची गरज आहे. 6 मध्ये 23 हवेत. आता ती जिम्मेदारी कोण घेईल? कोणाच्या खांद्यावरून ती धावसंख्या उभी केली जाईल? कोणाची बॅट यावेळेस अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरसायला काम करेल? गरज आहे. तुम्ही जरूर मैदानाच्या आतमध्ये उशिराने दाखल झालाय. जरूर 7व्या 8व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या दिशेने तुम्हाला संघनायकाने दाखल केलंय. मात्र यावेळेस मॅच फिनिशर बनणं गरजेचं आहे. ते कार्य तुमच्या माध्यमातून चालवलं जाणं गरजेचं आहे, कारण हे तिकीट फार महत्त्वाचं आहे. इकडे तुम्ही जर विजय प्राप्त केलात तर जयमंडळी चषक 2024च्या अंतिम मेगा फायनलमध्ये तुम्ही खेळताना दिसाल. तर दुसऱ्या बाजूला ते कार्य यावेळेस आतापर्यंत गोलंदाज करत आलेत. गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी राहिली. 59 धावा डिफेंड करायच्या होत्या. साहिल यावेळीस गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. 6 मध्ये 23 हवेत विजयासाठी चंडिका 11 नांदिवडे संघाला. तर दुसऱ्या बाजूला साहिल ऑन दी मार्क ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल लोअर फुल टॉस चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्यावेळी 70 चेंडूपर्यंत पोहोचतोय. 1 धाव त्या दरम्यान धावून कंप्लीट केली जाईल. समीकरण थोडंसं लांबवलंय. 5 चेंडूमध्ये यावेळेस जिंकण्यासाठी 22 या धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला निखिल खेळताना दिसतोय, ज्याने आतापर्यंत 1 चौकार लगावला गेलाय. 6 चेंडूंमध्ये 5 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. तर हे कार्य कशा प्रकारे केलं जाईल? ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून यावेळेस साहिल यावेळेस चांगला चेंडू हाताळला जातोय. जरूर तरी चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा या खेळाडूकडून केली जाते. 6 चेंडूंमध्ये 23 या धावसंख्येची गरज आहे.
तर दुसऱ्या बाजूला साहिल ओव्हर द विकेटने निखिल यांच्यासाठी दाखल झालाय. सरळ बॅटने समोरच्या दिशेने मिडनचा क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूपर्यंत पोहोचलाय. रनआउटची संधी प्राप्त झाली आहे आणि त्यानंतर ही धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल. जरूर तरी धावसंख्या 1-1, 2-2 पुढे सरसावण्याचं काम केलं जाते. मात्र या ठिकाणाहून मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि ही वाटचाल यावेळी चालू केली जाते. प्रथमेश वॉटरस्पोर्ट जय भंडारी चषक 2024 मध्ये अंतिम सामन्यामध्ये खेळण्यासाठी हा संघ दाखल होईल का हे देखील बघणं गरजेचं आहे. साहिल नेक्स्ट बॉल लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. मिडनचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय जरूर चेंडूपर्यंत, मात्र या चेंडूवर तब्बल 2 धावी संख्या आली आहे. यावेळेस गोलंदाजाने खराब कामगिरी केली तर नक्कीच या सामन्याची समीकरणं होत्याकडून नव्हत्याकडे जातील. तसंच कार्य यावेळेस जर साहिल याच्या माध्यमातून राहिलं तर जरूर खराब कामगिरी मांडावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला ट्रायकेंडला निखिल खेळताना दिसतो. फ्रीटचा बॉल उडवायचा आहे. इन्साइड एज घेऊन चेंडू चाललाय डिफाईन लेग रिजनमध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 41 धावा. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड खेळून साहिल यावेळेस कार्य करताना दिसत आहेत. तर ट्रायकेंडला निखिल उर्वरित काही चेंडूंचा या सामन्याची समीकरण स्पष्ट व्हायला काही चेंडूचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेने प्रहार करायचा. मितेश बिर्जे चेंडूपर्यंत पोहोचलेत. 1 बाउंड चेंडूला गॅदर केलं जात आहे आणि जरूर तरी उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी असताना यावेळेस जल्लोष करायला सुरुवात झाली. प्रथमेश वॉटरस्पोर्ट वरोडे संघाच्या खेळण्यामधून त्यांना माहिती आहे फायनलचं तिकीट जवळपास आपल्या खिशामध्ये येऊन थांबणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस विजय प्राप्त केला जातोय. प्रथमेश वॉटरस्पोर्ट जय भंडारी चषक 2024 सीझन 1 चा पहिला फायनलिस्ट संघ ठरतोय. जरूर तरी चांगलं कार्य यावेळेस केलं जातंय. बहुमूल्य वाटा त्यामध्ये राहिलाय सूरज वागदरे यांचा आणि या मॅचचा हिरो म्हणून संबोधलं देखील जातंय सूरज वागदरे यांना. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं. फलंदाजी करत असताना मोलाचं योगदान त्यांनी दिलं आपल्या संघासाठी. तब्बल 59 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि त्यामध्ये वैयक्तिक 35 धावांची खेळी ज्या फलंदाजाने केली तोच खेळाडू सूरज वागदरे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजेच हिरो ठरलाय. आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकं हाताळली आणि त्यानंतर त्यामध्ये 10 ही धावसंख्या खर्च केली. 4 विकेट त्यामध्ये घेतल्या आहेत आणि त्यामध्ये मोठी विकेट होती सुदर्शन मयेकर यांची. तोच खेळाडू ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मला विनंती करतोय निखिल शेठ बोरकर, तुम्हाला विनंती करतोय या खेळाडूला सन्मानित करायचंय. विवेक शेठ सुर्वे यांच्या हाताने या ठिकाणी सन्मानित केलं जातंय सूरज वागदरे यांना. सुरेश तुम्हाला विनंती करतोय